नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत संविधान दिनाच्या निमित्तानं. याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने या संविधानाची प्रत तत्कालीन सरकारकडे, त्यावेळच्या पहिल्या सरकारकडे सादर केली आणि 24 जानेवारी 1950ला 284 सदस्यांच्या सह्या होऊन ही सगळी घटना अंमलात आणण्याकरता सरकारकडे सुपूर्द केली गेली आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950ला, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, त्या दिवसापासून घटना अंमलात आली. मग आज ज्यावेळेस पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात हा संविधान दिवस साजरा केला गेला, पाळला गेला, त्याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते विविध क्षेत्रातल्या मान्यवरांपर्यंत त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून देखील आजच्या दिवसाचा उपयोग करण्यात आला. संसदेमध्ये आज आणि उद्या दोन्ही दिवस या संविधानावरती, भारतीय घटनेवरती चर्चा होणार आहे आणि त्यात वेगवेगळ्या चर्चा होत असताना आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सेक्युलरिझम शब्दाचा अर्थ कसा विपर्यास करून वापरला गेला आणि सेक्युलरिझमचा मूळ अर्थ कसा बदलला गेला याचा संदर्भ दिल्यानंतर संसदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना चर्चा सुरू झाल्या. त्याचबरोबरीने सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा, यांनी म्हटलं की घटनेच्या मूल्यांचंच आपण पायमल्ली करतोय आणि ती मूल्यच कुठतरी आता धोक्यात आली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना इथे तोंड फुटत आहे आणि मुळात आज राजनाथ सिंह जे म्हणाले की धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम हा शब्दच मुळात नाही आहे. पंथनिरपेक्षता असं प्रिॲम्बलमध्ये घटनेच्या म्हटलेलं आहे. त्यामुळे पंथनिरपेक्षता हाच शब्द आपण अंमलात आणला पाहिजे. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा झाली. त्यामुळे 3 प्रश्न महत्त्वाचे घेऊन बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या घटनेची खरंच आज अंमलबजावणी होतीये का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपला असणार आहे की बदलत्या काळानुसार घटनेमध्ये काही दुरुस्तीही व्हायला हवी का, आणि तिसरा प्रश्न काँग्रेसच्या अनुषंगाने आहे की काँग्रेसनं आरोप केल्याप्रमाणे घटनेची मूल्य खरंच धोक्यात आली आहेत का. या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आहेत, माजी खासदार आहेत राज्यसभेचे. त्यामुळे तिथे नेमक्या घटनेवरती, घटनेच्या प्रत्येक मूल्यांवरती कशी चर्चा होते ते आपल्याला समजावून सांगतील आणि आजच्या दिवसाचं महत्त्व आणि घटनेच्या अंमलबजावणीत आपण खरंच पूर्ण झालोय का की कमी पडलोय हेही आपल्याला ते सांगतील. आपल्यासोबत लेखक नाटककार प्रेमानंद गज्वी आहेत. ते देखील सांगतील की घटनेला अनुसरून लिखाण केलं पाहिजे का, घटनेला अनुसरून लिखाण केलं असेल आणि नसेल तर मग काय या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या वादाला सामोरं जावं लागतं, ते आपल्याला त्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सांगतील. अतुल भातखळकर आहेत, भाजपचे आमदार, प्रवक्ते. ते सरकारच्या बाजूने आपली मतं स्पष्टपणे मांडतील. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन. काँग्रेसने जो आज आरोप केला की मूल्य खरंच आपण धोक्यात आणून ठेवलेली आहेत, सोनिया गांधींनी म्हटलं त्यानुसार खरोखरच गेल्या काही वर्षांमध्ये घटनेच्या मूल्यांकडं, त्याच्या जपणुकीकडं आपण दुर्लक्ष केलं आहे का. आपल्यासोबत येणार आहेत माजी संसदीय अधिकारी इझेड खोब्रागडे नागपूरवरून. त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. डॉक्टर महाजन, सुरुवात तुमच्यापासून करतो. कारण ज्या प्रकारे आज सोनिया गांधींनी थेट आरोप केला की घटनेची जी मूल्य आहेत त्या मूल्यांवरतीच आपण आघात करतोय, गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर मूल्यच कुठेतरी धोक्यात आली आहेत असं ते म्हणतात, तुम्ही काय म्हणाल? राज्यघटनेच्या आधारभूत मूल्यांपैकी एक मूल्य धर्मनिरपेक्षता हे आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सेक्युलरिझम असं म्हटलं जातं. राज्यघटनेच्या घटना परिषदेतल्या चर्चेत भाग घेताना प्रोफेसर के.टी. शहा यांनी अशी सूचना केली होती की या घटनेच्या प्रास्ताविकेत आपण धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला पाहिजे. आंबेडकरांनी त्यावर 2 खुलासे केले. नंबर 1, युरोपीय अर्थानं सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता हा शब्द आपण वापरला तर धर्मामुळं निर्माण झालेल्या, धर्मांतर्गत विषमतेमुळं निर्माण झालेल्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा यांना कायद्यांनी नियंत्रित करण्याचा अधिकार शासन संस्थेकडे राहणार नाही, म्हणून सेक्युलर हा शब्द यात असू नये. पण तुम्हाला जे अभिप्रेत आहे त्या स्वरूपाच्या योजना, त्या स्वरूपाच्या तरतुदी या घटनेत सर्वत्र आहेत. त्यामुळे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस ही घटना सेक्युलरच आहे, ही धर्मनिरपेक्षच आहे, असं ज्या वेळेला आंबेडकरांनी सांगितलं त्यावेळेला प्रोफेसर के.टी. शहा यांनी आपली सूचना मागे घेतली. आता धर्मनिरपेक्ष या शब्दाबद्दल, विशेषतः सेक्युलरिझम या शब्दाबद्दल संघ परिवाराची नाराजी, घृणा, तिरस्कार, राग हा फार जुना आहे, त्यांच्या जन्मापासूनचाच आहे. त्यामुळं आज त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी 2 शब्द फार मोठ्या पद्धतीनं प्रचारात आणले होते. एक जेन्युइन नॉन अलाइनमेंट आणि दुसरं पंथनिरपेक्षता. मुळामध्ये पंथ याचा अर्थ एका धर्मांतर्गत विशेष वेगवेगळ्या पूजा पद्धती किंवा
उपासना पद्धती, म्हणजे शैव पंथ आहे, वैष्णवांचा पंथ आहे, अनामी पंथ आहे, अमुक पंथ आहे. एका धर्मांतर्गत पंथ म्हणून पंथ निरपेक्षता या शब्दाचा उद्देश काय? तर हा देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे आणि आज नसलं तरी कधीतरी ते होणारच आहे. त्यामुळं हिंदू धर्मांतर्गत पंथ निरपेक्षता असायला पाहिजे. ती एकदा आली की बाकीच्या धर्मांचा काही विचार करायचं कारण नाही, कारण हा देश मुळी त्यांचा नाहीच आहे. ही ज्यांची विचारसरणी आहे त्यांच्यातून आलेली ही सूचना आहे. त्यामुळं आज लोकसभेत त्यांनी भाषण केलेलं आहे. यावर आता आणखीन चर्चाही होणार आहे. त्या चर्चेतनं काय अमृत निघतं त्याची आपण वाट बघूया. पण आज जर सांगायचं झालं तर घटनेमध्ये अनुस्यूत असलेल्या अनेक मूल्यांपैकी एक महत्त्वाचं मूल्य हे या विधानानं धोक्यात आलंय असं जर कुणाला वाटलं, मग ते काँग्रेसला वाटो आणखीन कुणाला वाटो, असं जर कुणाला वाटलं तर त्याच्यावर आपल्याला दोषारोपण करता येणार नाही. त्याच्यावर दोषारोपण करता येणार नाही. पण अतुल भातखळकर काय म्हणाल की ज्या सेक्युलरिझमचा मुद्दा समोर आत्ता आला, चर्चेमध्ये गृहमंत्र्यांनी काढला, त्यानुसार जर आपण विचार केला तर डॉक्टर राधाकृष्णन पण असं म्हणाले होते की सेक्युलरिझमचा जर अर्थ केला तर देशातल्या धर्मापुरता तो मर्यादित ठेवावा. राज्याला किंवा देशाला सेक्युलर या शब्दाभोवती धर्मनिरपेक्षता, पंथनिरपेक्षता हे शब्द लागू नाही आहेत. मग आपण खऱ्या अर्थाने मूल्य घटनेची सांभाळतोय का? नाही, मुळामध्ये आज सोनिया गांधींनी जो काही आरोप केला, म्हणजे काँग्रेसने जो काही आरोप केला, हा आरोप राजकीय दृष्टीने प्रेरित आहे आणि याच्यामध्ये नवीन कुठलीही गोष्ट नाही. एनडीएचं पहिलं सरकार असताना सुद्धा आता घटना मोडीत काढणार, घटनेची पायमल्ली केली जाणार, अशा प्रकारची कोल्हेकोई ते करत होते. पण तसं काहीही घडलं नाही हे उभ्या देशाने, जगाने पाहिलेलं आहे. एक पहिला मुद्दा आहे. राजनाथ सिंगांनी जो मुद्दा मांडला, खरं तर त्या मुद्द्याला उत्तर देण्याची आवश्यकता होती, पण त्या मुद्द्याला उत्तर देण्यासारखं काँग्रेसकडे काहीही नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजनाथ सिंग काय बोलले याच्या आधी मी 2 लेखांचा उल्लेख करतो, जे गेल्या 7, 8, 9 महिन्यातले, वर्षभरातले लेख आहेत आणि हे संघ परिवारातल्या लोकांकडनं नाही आहेत. एक नई दुनियाचे जे संपादक होते, ज्यांना नरेंद्र मोदींची मुलाखत लोकसभेच्या आधी घेतली म्हणून समाजवादी पार्टीने काढून टाकलं पक्षातून, एका पत्रकाराला, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियात लेख लावून असं म्हटलं, सेक्युलरिझम इज अ न्यू झिजिया ऑन द मुस्लिम्स ऑन दिस कंट्री, इन दिस कंट्री. त्याच्यामुळे सेक्युलरिझमचा दुरुपयोग झाला की नाही, तो 100% तथाकथित धर्मनिरपेक्ष स्वतःला म्हणवणाऱ्या लोकांनी या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब मुस्लिम समाजाला आपल्या मतांच्या बेगणीकरता त्यांनी वापरून घेतला सेक्युलरिझमच्या नावाखाली. दुसरा आर्टिकल मी सांगतो, सांगरिका घोष या सुद्धा भारतीय जनता पार्टी संघाच्या अत्यंत कडव्या विरोधक म्हणून ख्यातनाम अशा पत्रकार आहेत. त्यांनी सुद्धा 3, 4, 5 महिन्यापूर्वी टाइम्स ऑफ इंडियात लेख लिहून सेक्युलरिझमच्या व्याख्या ज्या पद्धतीने या देशात केली गेलेली आहे, ज्या पद्धतीने त्याच्या नावावर व्यवहार केला जातोय सो कॉल्ड धर्मनिरपेक्ष लोकांकडनं, त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे, असं सांगरिका घोष यांनी म्हटलंय. ही दोन्ही माणसं सही संघ परिवाराची, भारतीय जनता पार्टीची असण्याचा मुद्दा नाही, ते कट्टर विरोधक आजही आहेत आणि पूर्वी होते. त्यामुळे राजनाथ सिंगांनी काय म्हटलंय ते स्वच्छ मनाने त्याकडे बघण्याची गरज आहे. आणि घटनेमध्ये सुद्धा त्याचा औपचारिक भाषांतर धर्मनिरपेक्ष असं केलेलं नाही, ते पंथनिरपेक्ष केलेलं आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांनी एका ठिकाणी हिंदू धर्माचं वर्णन करताना असं म्हटलंय, हिंदू धर्म इज अ पार्लमेंट ऑफ रिलिजन. आपण रिलिजनला पर्यायी शब्द या ठिकाणी धर्म म्हणून स्वीकारलेला आहे आणि म्हणून त्यातून धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा शब्द वापरण्याची पद्धत आहे. हे खरं आहे की व्यवहारातला धर्म म्हटल्यानंतर स्वाभाविक शेजार धर्म, अमुक धर्म अशा प्रकारचं डोळ्यासमोर येतं अशातला भाग नाही. पण जर का वैचारिक स्तरावर चर्चा करायची असेल तर धर्म शब्द वेगळा आहे आणि रिलिजन हा शब्द वेगळा आहे. आणि त्यामुळे राधाकृष्णनचं असं म्हटलं होतं इज अ पार्लमेंट ऑफ रिलिजन. आणि त्या दृष्टीने पंथनिरपेक्षता हा जो अधिकृत शब्द वापरलेला आहे तो शब्द वापरण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसला विशेषतः या सगळ्या प्रश्नाचं राजकारण करण्याची सवय आहे आणि त्यामुळे याच्यात नवीन काही नाही. जेव्हा आमचं सरकार आलं त्यावेळेला सुद्धा त्यांनी असंच आरडाओरडा केला होता, त्यात काही घडलं नाही. आणि मला फक्त गंमत एवढीच वाटली की बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट कोट केलं समारोपाच्या भाषणातलं, घटना समितीतलं, की घटना किती चांगली असली तरी राबवणारी माणसं जर का चांगली नसतील तर घटना ही चांगल्या पद्धतीने राबवली जाणार नाही. बाबासाहेब किती प्रॉफिटिक होते याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण आणीबाणीत घेतलं ना. 5 वर्षाची मुदत लोकसभेची 6 वर्षाची केली, पर्यायी घटनेचा मसुदा तयार केला, देशाला हुकुमशाहीकडे नेलं
अध्यक्षीय पद्धती जर सुतोवाच केलं आणि त्यामुळे बाबासाहेब बोलले होते ते खरंच होतं की ते अत्यंत प्रॉफिटिक होते. त्यामुळे आपण जर का इतिहास गेल्या 60 वर्षाचा नीट समजून घेतला तर घटनेची ठीक आहे. महाजन साहेब काय म्हणाल? पायदळी तुडवण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने वारंवार केलेला आहे. हे मी पुढच्या याच्यामध्ये अजून याची 100 उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, अतुलजी. त्यामुळे काँग्रेसच्या या आरोपात राजकारणाच्या पलीकडे कुठल्याही स्वरूपाचं तथ्य नाही. महाजन साहेब काय म्हणाल? नाही, ते काय असं आहे की भारतीय जनता पक्ष हा सत्याचा अंतिम साक्षात्कार झालेला पक्ष असल्यामुळं इतरांच्या वर वैचारिक चर्चा लादण्याच्या प्रयत्नामध्ये कोलेकोई, पोटशूळ, मळमळ असे शब्द वापरणं त्यांना क्षम्यच आहे, कारण तो शेवटी अल्टिमेट सत्याचा साक्षात्कार झालेला समूह आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जिथपर्यंत विचार आहे तिथपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे उल्लेख दुसऱ्याही अर्थानं झाला तो असा झाला की बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढत असताना सुद्धा त्यांनी देश सोडण्याचा विचार केला नाही. याचा संदर्भ काय होता हे आजच्या माझ्यासारख्या अडाणी मूर्ख माणसाला सुद्धा कळल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्यासारख्या अडाणी मूर्ख माणसाच्या मनात प्रश्न असा येतो की बाबासाहेबांनी देश सोडला नाही, पण येवल्याच्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, आणि म्हणून हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तेव्हा देश सोडला नाही हे त्यांच्या देशभक्तीचं किंवा त्यांच्या एकूण जे काही स्वभाव आहे त्यातल्या एकूण उदार मनस्कतेचं आणि नोबेलिटीचं लक्षण आहे. हे जरी खरं असलं आणि ते खरंच आहे तरी त्यांनी तुमचा धर्म सोडला, जो धर्म अजूनही तुम्हाला सोडवत नाही, याचं काय करायचं? अतुलजी थोडक्यात उत्तर द्या, इतर पाहुण्यांकडे जायचं. नाही, एवढंच आहे. मत्सर, द्वेष हे सगळे शब्द वापरल्यानंतर जर का समोरच्याने काही वैचारिक चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ती नाकारणं हे काँग्रेसच्या परंपरेला स्वाभाविक आहे. त्यामुळे ते शब्द वापरतात ते सज्जन आणि सुसंस्कृत असतात, ते टॉलरंट, ते सोडून दुसरे सगळे इनटॉलरंट. हा काँग्रेसच्या वर्षानुवर्षाच्या ढोंगीपणाचा एक अभिव्यक्ती झालेली आहे, याच्या पलीकडे त्यात काही नाही. आणि बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला याचा संबंध देश सोडण्याशी कोण लावण्याचा प्रयत्न करतंय? आता ते करतायत. हिंदू धर्माचा असणं आणि हा देश सोडण्याचा संबंध असणं याचा काही संबंध नाहीये. नाही, पण आज राजनाथ सिंह म्हणाले, अतुल भातखळकर राजनाथ सिंह आज भाषणात म्हणाले फक्त या देशात राहिले पाहिजेत अशी भूमिका आमची कधीच नाहीये. हा देश भारतीयांचा आहे ही भूमिका पहिल्या दिवसापासूनची आहे. पण राजकीय आरोप करत राहणं आणि भारतीय जनता पार्टीला एका विशिष्ट चित्रात रंगवण्याचा प्रयत्न करणं हा काँग्रेसचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे. हे काँग्रेसला त्यातून राजकीय यश मिळालेलं नाही. आणि एवढंच आहे की आज ज्या काँग्रेसला बाबासाहेबांचं खूप प्रेम उतू चाललेलं आहे त्या बाबासाहेबांना भारतरत्न देण्याची आठवण त्यांना कधी झाली नाही. स्वतःलाच भारतरत्न स्वतःच्याच कारकिर्दीत देण्याचा विक्रम या देशात झाला, पण त्यांना बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न द्यावासा असं कधी वाटलं नाही. अहो, भारतरत्न सोडावं, साधं संसदेत तैलचित्र बाबासाहेबांचं लावण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या समर्थित केंद्रातलं सरकार या देशात जन्माला यावं लागलं. त्यामुळे आता बाबासाहेबांच्या प्रेमाविषयी फार काही बोलण्याची आवश्यकता नाहीये. त्यांना कायम राजकीय दृष्ट्या नामोहरम करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी आज भारतीय जनता पार्टीने संविधान दिवस आयोजित केल्यानंतर बाबासाहेबांच्या प्रेमाचे खोटे उमाळे आणण्याचा प्रयत्न करू नये. महाजन साहेब उत्तर द्या. संविधान दिवसाच्या इतिहासात जर आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार असताना विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्या सरकारला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी अशी शिफारस केली होती की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटनेवर सर्व घटना परिषद सदस्यांच्या सह्या झाल्या, त्यामुळं तो दिवस संविधान दिवस म्हणून सर्व राज्यात साजरा करावा. ही शिफारस लक्षात घेऊन विलासराव देशमुखांनी स्वतःच्या सहीनं त्याच वर्षी हा GR काढलेला होता आणि तेव्हापासून महाराष्ट्रात सर्वत्र संविधान दिवस म्हणून साजरा केला जातच होता. आज केंद्र पातळीवर केंद्र सरकारनं आंबेडकर 125व्या जयंतीच्या निमित्तानं जी समिती स्थापन झालेली आहे त्या समितीत आलेल्या सूचनाप्रमाणे हा दिवस साजरा करायची सुरुवात केली. ही चांगली गोष्ट आहे, अभिनंदनीय गोष्ट आहे, प्रशंसनीय गोष्ट आहे, अनुकरणीय गोष्ट आहे. फक्त ज्या स्पिरिटनं त्या आंबेडकर स्मृती समितीमध्ये ती सूचना आली त्या स्पिरिटशी
आपण सर्वांनी इमान राखलं पाहिजे, एवढीच नम्र अपेक्षा. ठीक आहे, इतर पाहुण्यांकडे पण जातो. इजेड खोब्रागडे आपल्याबरोबर आहेत, माजी सनदी अधिकारी. इजेड खोब्रागडे, काय म्हणाल की आजच्या संविधान दिवसाचं जे महत्व आहे ते महत्व अचानक पटवण्याची काय वेळ येते? इतक्या वर्षापासून 66 वर्ष झाली आपल्याला हे संविधान आपण अंमलात आणलंय, ही घटना आपण अंमलात आणली आहे, त्याचं महत्व पटवण्यासाठी 66 वर्ष जावी लागतात? नाही, पहिल्यांदा मी या देशाचे प्रधानमंत्री यांचं अभिनंदन करू इच्छितो, कारण 65 वर्षानंतर आपण देशभर संविधान दिवस साजरा करतो आणि सर्व शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयामध्ये संविधानाचं प्रिअँबल वाचतो. आता जे साहेब म्हणाले, महाजन साहेब, ही गोष्ट खरी आहे की 2008 मध्ये देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये संविधान दिवस सुरू झाला. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये सुरू झाला. पण मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये 2005 मध्ये मी नागपूर जिल्हा परिषदला CEO असताना आम्ही तो शाळातनं संविधान वाचनाचा कार्यक्रम आणि संविधान दिवस सुरू केला आणि शासनाकडे पाठपुरावा केला. प्रश्न असा आहे की आपण संविधानाचं वाचन का करायचं? तर संविधानाची जी संस्कृती आहे ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाची संस्कृती आहे आणि ही संस्कृती लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये रुजावे, संविधानाचे संस्कार रुजावे. हे आपल्या देशाचं संविधान आहे, या संविधानाचे आम्हाला अधिकार आहेत आणि या संविधानाने आमच्यावर काही जबाबदारी टाकलेली आहे. हे भारतीच्या नागरिकांना माहीत व्हावं, नागरिकांची मनं सुसंस्कृत व्हावी, बंधुभाव वाढावा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता वृद्धिंगत व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. आता संविधान 26 जानेवारी 1950ला सुरू झाल्यानंतरही जर तुम्ही बघितलं तर अनेक प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांना प्रिअँबलची फिलॉसॉफी, संविधानाची फिलॉसॉफी आणि संविधानाची नीतिमत्ता माहीत नाही. आम्ही आता तर सुशासन म्हणत असतो. आता जोपर्यंत आपल्याला संविधानाचं जे मूलभूत तत्वज्ञान जर कळणार नसेल तर आपण कसं काय चांगलं प्रशासन करू शकतो? तर कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इम्बाईब करण्याचं हे काम आहे. आता आपण जी डिबेटमध्ये चर्चा करतो की आता हे जे लोकसभेमध्ये बाबासाहेबांची 125वी जयंतीच्या निमित्ताने जे डेडिकेटेड चर्चा होते संविधान दिनाच्या निमित्ताने, ही चांगली गोष्ट आहे, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडते, त्याचं स्वागत आहे. परंतु मला असं वाटते की आधीच्या सरकारने काय केलं, या सरकारने काय केलं आणि हा शब्द छल करत बसण्यापेक्षा बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, बाबासाहेबांचं देश घडवण्याचं योगदान आणि बाबासाहेबांचे विचार हे आपण स्वीकारून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आपण सामान्य माणसाचं जीवन सन्मानाचं आणि सुकर करण्यासाठी, बरोबर आहे, त्या दृष्टीने आता पुढे विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. कारण ज्या सर्वसामान्य घटकासाठी बाबासाहेबांनी ज्या सर्वसामान्य घटकांसाठी ही सगळी कायद्यातली तरतुदी केल्या, प्रत्येक कलमांचा विचार करत असताना त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली, याचा कुठेतरी आता आपण पुढे विचार केला पाहिजे. ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक आधी भरतकुमार राऊत सर, ज्या प्रकारची आता ही चर्चा आपण ऐकतोय, गजवी सरांकडे मी येणार आहे आणि त्यानंतर मला तो मुद्दा ब्रेक नंतर घ्यायचा आहे. पण जो राज्य घटनेतल्या मूल्यांची पायमल्ली होती असं सोनिया गांधी आज म्हणाल्या आणि सेक्युलरिझमच्या शब्दांवरून जोरदार घमासान आज पाहायला मिळाली. उद्याही अजून काही वादविवाद, प्रतिवाद, नवे शब्द समोर येऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? मी इथे केवळ भारतीय राज्यघटनेचा एक विद्यार्थी याच हेतूने बोलणार आणि मला मगापासून या राज्यघटनेबद्दल बोलत असताना, जेव्हा त्या घटना दिवसानिमित्त बोलत असताना राजकीय वाद इथे निर्माण होत, मला असं वाटतं हाच मुळात राज्यघटनेचा अपमान आहे. हे असं होता कामा नये. आपण राज्यघटनेबद्दल, संविधानाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. ज्याच्यामध्ये आत्ता जो मुद्दा चाललेला आहे की सेक्युलरिझम, सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता की पंथनिरपेक्षता, हा एक जर अकॅडमिक अशा तऱ्हेचा जर वाद असेल तर मला त्याच्यामध्ये स्वारस्य आहे. कारण असा वाद झालाच पाहिजे. वादे जे आहे ते तत्वबोधा याप्रमाणे तो झाला पाहिजे, मात्र त्याला राजकीय रंग कोणी देऊ नये. सेक्युलर या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचे 2-3 शेड्स आहेत त्याच्या. मी त्याचं मराठीत जर ते सांगायचं झालं तर एक म्हणजे निधर्मी म्हणजे सेक्युलर होऊ शकतं, धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर होऊ शकतं आणि सर्व धर्म समभावी म्हणजे सुद्धा सेक्युलर होऊ शकतं.
तर याचा आपण एकत्र विचार केला पाहिजे. जे गोष्ट सांगितली गेलेली आहे की आंबेडकरांना सेक्युलर शब्दाबद्दल थोडी अडचण का होती, ते म्हणाले जर का ह्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हटलं तर मग कुठल्याही धर्माच्या कुठल्याही रूढीमध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. कायद्याने काळ आपण धर्मनिरपेक्ष आहोत. आपण निधर्मी म्हटलं तर आपण कुठलाही धर्मच मानत नाही, त्यामुळे धर्मविषयक कायदे करण्याचा अधिकार आपणच संकुचित करू असं डॉक्टर साहेबांना वाटलं होतं आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं. आणि ही गोष्ट अगदी बरोबर आहे. जर का आपण खरंच असं तर ही जर संज्ञा जर आपण मान्य केली धर्मनिरपेक्ष, तर मग हिंदू कोड बिलाचं काय करायचं, तसं झालं तर पोटगी कायद्याचं काय करायचं, तसं झालं द्विभार्य प्रतिबंधक कायद्याचं काय करायचं, हुंडा बळी बालविवाह या सर्व कायद्यांना घटनात्मक अडचण आली असती, कारण दॅट वुड हॅव बीन अमाउंटिंग टू द एन्क्रोचमेंट ऑन पर्सनल लाईफ, कारण आपण धर्मनिरपेक्ष आहोत. म्हणून त्याला पंथनिरपेक्ष म्हणता येईल का, अशा तऱ्हेचा विचार पुढे आला. पंथनिरपेक्ष म्हणजे एकाच धर्मातले विविध पंथ, अशा तऱ्हेच्यामुळे एका जातीमध्ये कोणी उच्च नीच असू नये, कोणी जास्त जाणता आणि कोणी अडाणी असं होऊ नये, अशा तऱ्हेची गोष्ट करण्यात आली. मला असं वाटतं ती सुद्धा गोष्ट अडचणीचीच आहे, कारण ती नख नसलेली आयुध नसलेली अशा तऱ्हेची गोष्ट होणार आहे पंथनिरपेक्ष म्हणणं. पण याच्याबद्दल चर्चा अजूनही होऊ शकते, अजूनही वेळ गेलेली नाही, ती होऊ शकते. आता दुसरा मुद्दा मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं घटना देताना, त्याच्या दृष्टीने आपण काही पावलं पुढे टाकली आहेत का. मला असं वाटतं की ह्याच्यात अगदीच निराशाजनक चित्र नाही. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं किंवा बाबासाहेबांपेक्षा आणखी मी जाऊन सांगितलं की घटना सभा जी होती, या घटना सभेला जे अभिप्रेत होतं या दृष्टीने भारताने निश्चितच पावले टाकली आहेत. हे कुठल्या राजवटीमध्ये झालं याच्यात मला जायचं नाहीये, परंतु नक्की पावलं टाकले. आणि त्याप्रमाणे अनेक आपण इलेक्शन रिफॉर्म्स जे केलेत, हळूहळू आपण रिफॉर्म्स करत पुढे जातोय, त्याच्यामध्ये हे दिसून आलेले आहे. आपण ज्या पद्धतीने पार्लमेंटची आणि रचना केली, ज्या पद्धतीने नवीन राज्य अस्तित्वात आली, या किंवा ज्या पद्धतीने आपण रिझर्वेशनची जी मुदत होती ही आपण ज्या पद्धतीने वाढवत राहिलो, याच्यावर काहींची टीका होईल. परंतु जे घटनेमध्ये बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं, जो सोशल जस्टिस सामाजिक न्याय हे जे तत्व जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, अनिश्चित होतं, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण निश्चित पावलं टाकलेली आहेत. मग हे आपण पूर्णपणे योग्य त्याचे यशस्वी झालेत का, तर आपण पूर्णपणे यशस्वी झालेले नाहीत. अनेक ठिकाणी जसं मगाशी यांनी उल्लेख केला की आणीबाणीसारखा गोष्ट घडली. आता ही गोष्ट कदाचित बाबासाहेबांसारख्या सुसंस्कृत माणसाला किंवा बाबासाहेबांसारख्या ज्यांच्या मनावर किंवा जवाहरलाल नेहरू यांच्या मनावर जो ब्रिटिश राज्य संस्थेचा, प्रशासन संस्थेचा जो प्रभाव होता, अशा मानसिकतेच्या माणसांना हे अशा तऱ्हेचं कोणीतरी काम करेल हे कल्पनाच आली नसणार. आणि तशी आलेली नसल्यामुळे अशा तऱ्हेच्या आणीबाणी कोणीतरी आणण्यापासून लोकशाहीतून हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यापासून त्यांना रोखावं अशी घटनेमध्ये तरतूद नव्हती. त्यामुळेच ही आणीबाणी येऊ शकली. परंतु ते आपण करेक्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करेक्शनचे जे मुद्दे आहेत सर, तो मुद्दा मला ब्रेक नंतर घ्यायचा आहे. कारण ज्या बदलत्या काळानुसार आपण बदलतोय, समाज बदलतोय, त्यानुसार घटनेतल्या काही दुरुस्ती देखील करणं गरजेचं आहे का, याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. ब्रेक घेऊन ब्रेक नंतर प्रेमानंद गजवी सर पण आहेत. लिहिताना काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती होणाऱ्या चर्चा आणि घटनेशी येणारे संदर्भ हे देखील आपण बोलणार. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. फेसबुकवरून आलेल्या काही प्रतिक्रिया आपण निवडक प्रतिक्रिया घेऊया. त्यात प्रदीप रोकडे म्हणतात की आपण अजूनही घटनेचा खऱ्या अर्थानं अंगीकार केलाय असं वाटत नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदीप पाटील आहेत, ते म्हणतात की आपली घटना सर्वश्रेष्ठ आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही, यासारखं दुर्दैव नाही. आणि काही प्रतिक्रिया मोजक्यात आपण घेतोय. त्यात श्याम ठाणेदार आहेत, ते म्हणतात की संविधान दिन साजरा करा असा आदेश सरकारला काढावा लागणं यासारखं देशाचं दुसरं दुर्दैव कोणतं नाही. त्यामुळे संविधान दिन साजरा कशासाठी करायचा, तो आपण रुजवायचा मुलांपर्यंत किती, याचा विचार केला पाहिजे. अभित सईद आहेत, ते म्हणतात की भारताची राज्यघटना समस्यांचं माहेरघर बनली आहे. हे लोकांच्या मनात पडलेले प्रश्न आहेत 66 वर्षानंतर. ह्या प्रश्नांची उत्तरं आपण काय देऊ शकलो नाही, याचा खरा मुळा विचार करण्याची गरज आहे. गजवी सर, काय म्हणाल तुम्ही की ज्या प्रकारे आपण बघतोय की एकीकडं राज्यघटनेच्या मूल्यांची पायमल्ली होते अशी चर्चा होते, दुसरीकडे असा विचार समोर येते की कुठे आंबेडकरांनी जी 66 वर्षांपूर्वी जी घटना तयार केली
त्याची खरंच अंमलबजावणी होते का? लोकांच्या मनात असे प्रश्न पडतात की योग्य ती अंमलबजावणीच होत नाही. नाही, हा खूपच व्यापक आणि आपल्या देशाचा एकूण जर विचार केला, अनेक धर्म, पंथ आणि या सगळ्या गोष्टी, भाषा आणि या सगळा विचार केला असं लक्षात येतं की खरोखरच आपण या देशाची राज्यघटना व्यवस्थितपणे राबवतो का, राबवली जाते का, असे सगळे प्रश्न निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये आता आपण जर बघितलं एकूण परिस्थिती, तर कुणाचेही प्रश्न पाहिजे त्या प्रमाणामध्ये सुटलेलेच नाही आहेत. आणि एक प्रश्न सुटतोय असं वाटतं आणि लगेच दुसरा प्रश्न तयार होतो आणि मग संभ्रम निर्माण होतो लोकांच्या मनामध्ये. आणि मग हा संभ्रम अनेक काळ लोकांच्या मनामध्ये राहतो आणि त्या संभ्रमाचं निरसन करणाऱ्या व्यक्तिमत्व जे आपल्याला देशामध्ये हव्या आहेत, पाहिजे आहेत, त्या प्रकारचे व्यक्तिमत्व नसल्यामुळे मग ते संभ्रम तसेच शिल्लक राहतात. आणि मग भारतीय राज्यघटनेचं खरोखरच सामाजिकरण नीटपणे चाललेलं आहे का? त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचं आचरण त्यांना करता येतं का? किंवा आता चर्चेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाबद्दल इतका घोळ घातला गेला आहे. खरं म्हणजे निरपेक्षपणे, कुठल्याही धर्माकडे अत्यंत निरपेक्षपणे एखाद्या व्यक्तीला बघता येऊ शकतं का? हा सुद्धा विचार त्याच्या पाठीमागे आहे. आणि त्याचा विचार आपल्याकडचे जे राजकारणी आहेत ते तर फार गोंधळ घालतात. खरं म्हणजे हे सगळं शहाण्या लोकांचं काम आहे, त्यांनी समजावून सांगण्याचं काम आहे, पण तेही आपल्याकडे नीटपणे होत नाही. आणि मग आपण जेव्हा साहित्याकडे येतो, वाङ्मयाकडे येतो, तेव्हा मग खूप प्रश्न निर्माण होतात. आमच्याकडचे जे वाङ्मयकार आहेत, लिहिणारे लोक आहेत, खरोखरच अभ्यासपूर्वक लिहितात का? आमची जी मराठी रंगभूमी आहे ती राजकीय रंगभूमी या स्वरूपामध्ये कधी काही प्रेझेंट होते का? म्हणजे मला तर असं आठवतं, मागे एकदा तेंडुलकरांच्याकडे मी माझं गांधी आंबेडकर नावाचं नाटक वाचलं, तर ते मला पटकन म्हणाले, अरे हे तुझं नाटक कोण करणार? म्हटलं का? अरे म्हणाला, आपल्या देशामध्ये राजकीय रंगभूमीच नाही. म्हणजे मग असा जर विचार असेल, म्हणजे तेंडुलकरांसारखा मोठा नाटककार महाराष्ट्राचा, आणि तो त्याच्या काळाकलनामध्ये जर तो सांगत असेल की आपल्याकडे राजकीय रंगभूमीच नाही, म्हणजे आपल्याकडचे लेखक, मग राजकीय कादंबरी, राजकीय कथा, राजकीय कविता, हे जे सगळे जे चित्रण आहे, हे सुद्धा समाजातल्या लोकांना निर्भयपणे जगण्यासाठी काही गोष्टी पुरवते का? ह्याचासुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि आपण सगळी माणसं सामंजस्याचा विचार करून की भारतीय राज्यघटनेचा जो, खरं म्हणजे मला तर भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य फार असं मोठं वाटतं की राष्ट्रवाद म्हणजे काय, आणि राष्ट्रवादाची अत्यंत उत्तम व्याख्या हे खरं तर प्रिॲम्बल आहे. आणि राष्ट्रवाद म्हणून या गोष्टीकडे आपण बघत नाही, तर आपण राष्ट्रवादाच्या वेगळ्या आपापल्या पद्धतीच्या व्याख्या करतो आणि मग सगळे प्रश्न निर्माण करतो. आणि प्रिॲम्बल हे सगळीकडे लहान मुलांच्यापासून तर मोठ्यांच्यापर्यंत तर वाचलं गेलं पाहिजे. नुसतं वाचून नाही, तर त्याचे अर्थ समजून, आणि आपल्याला या देशाला जी राज्यघटना दिलेल्या आहे, आपल्याला कुठल्या दिशेने जायला हवं, त्याचे सगळे तपशील त्याच्यामध्ये आहेत. त्याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. कधीकधी विहारामधून याचं वाचन होतं, काही गोष्टींच्या चर्चा केल्याही जातात, पण नेमकेपणाने आपल्या हाताला काही लागत नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा गोंधळ घालणाऱ्या चर्चा. आणि म्हणून मग आता आपण आदिवासींच्याकडे गेलो, जंगलामध्ये राहणारी माणसं, त्यांना खरोखर न्याय मिळाला आहे का? त्यांना आपण साधं पिण्याचं पाणीसुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्या जंगलामध्ये आम्ही धरणं बांधतो, त्यांचं पाणी आम्ही शहरातले लोक पळवतो, पण त्या माणसांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपलं सरकार करू शकत नाही. म्हणजे मूलभूत सुविधा पण आपण पोहोचवू शकलो नाही, पोहोचवू शकत नाही, ज्याची खरं या घटनेमध्ये आणि सगळी ही घटना तयार करताना देशाचा विकास पुढच्या टप्प्यावर होत असताना विचार केला गेला. रत्नाकर महाजन, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील जे प्रश्न पडलेले आहेत की घटनेची अंमलबजावणी जितक्या परिणामकारकतेने व्हायला हवी तितकी होताना दिसत नाहीये, काय कारण असू शकतं? नाही, इतकं काही निराशावादी चित्र नाही आहे. अगदी राजकारणाच्या वर उठून जरी विचार केला तरी भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर विविध सरकारांनी, मग ते केंद्रातली सरकारं असोत किंवा राज्यातली सरकारं असोत, या कोणत्या पक्षाची सरकारं होती यापेक्षा सुद्धा त्या सरकारांनी घटनेला अनुसरून जो राज्यकारभार केला, त्या कारभारातून सगळे प्रश्न सुटले नसतील, पण काहीच प्रश्न सुटले नाहीत असं म्हणण्या इतकी निराशाजनक परिस्थिती नाही. आज 26 नोव्हेंबर 1949ला जी घटना सह्या होऊन फायनल झाली, त्यावर बोलताना आंबेडकर असं म्हणाले की युद्धाच्या काळात आणि शांततेच्या काळात सुद्धा परिणामकारकपणे राज्यकारभार हाकू शकेल अशी घटना आपण केलेली आहे. जर या घटनाची अंमलबजावणी चालू असताना काही चुका झाल्या तर त्याचा अर्थ माणूस अधम आहे, व्हाईल हा शब्द वापरला आहे, मॅन इज व्हाईल,
VAILE, व्हाईल या शब्दाचा इंग्रजी शब्दकोशातला अर्थ आपण अवश्य शोधावा. राजेंद्र प्रसाद असं म्हणाले की आपण सर्वांनी मिळून ही जी काही राज्यघटना तयार केलेली आहे ती लोकशाही, संसदीय लोकशाही चालवण्याच्या दृष्टीनं आदर्श आहे. पण ह्यात जर काही अपघात झाले तर तो दोष या घटनेचा नसून ती राबवणाऱ्या माणसांचा आहे. या पार्श्वभूमीवर आपण गेल्या 60 वर्षाचा कारभार जर बघितला तर कुठल्या तरी एक टोकाचं मत व्यक्त करणं शक्य नाही आणि ते बरोबरही नाही. त्याचं कारण मग आपण काहीच करू शकत नाही आणि भारतीय समाज हा समूह म्हणून सामूहिक पुरुषार्थाच्या दृष्टीने नालायक आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जशी एका इंग्रजी कवितेची बहुतेक बायरनची कविता आहे, शेवटची ओळ आहे, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. त्या अर्थानं अजूनही पुष्कळ कामं करायची आहेत, त्याखेरीज विश्रांती घेणं शक्य नाही. बरोबर. या स्पिरिटनी जर याच्याकडे बघितलं तर ते जास्त पॉझिटिव्ह स्पिरिट असेल. अगदी खरं आहे की याच स्पिरिटने त्याकडे पाहिलं पाहिजे. अतुल वातकळकर, तुम्ही काय म्हणाल की जे दोष आहेत अंमलबजावणी करत असताना, जसं आता रत्नाकर महाजन म्हणाले की काही दोष निश्चित असू शकतील अंमलबजावणीमध्ये, अंमल झालाच नाही असं काही निराशाजनक परिस्थिती नाही आहे, पण अधिक गतिमानता याच्यात आणण्याकरता आणि या घटनेतल्या प्रत्येक तरतुदींचा योग्य उपयोग आणि हक्क त्या त्या घटकांना मिळवून देण्यासाठी या पुढच्या काळात काय पावलं उचलली पाहिजे? नाही, मला वाटतं की भारतीय घटनेच्या संदर्भात गेल्या 60 वर्षात आपण काहीच प्रगती केलेली नाही वगैरे असं म्हणणं हे निराशाजनक होईल आणि ते वस्तुस्थितीला सोडून होईल. भारतीय घटनेचा अर्थ लावण्यामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 2-4 अपवाद सोडले तर फार मोठं योगदान दिलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग केशवानंद भारती केस असेल किंवा विशाखा केस असेल किंवा PN भगवतींनी PILची एका अर्थाने या देशाच्या याच्या सुरुवात केली, त्यामुळे खूप भारतीय घटना एका अर्थाने अधिक विकसित गेल्या 60-65 वर्षामध्ये या देशामध्ये झालेली आहे आणि त्याचा उपयोग करून या देशामधले सामाजिक आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आपण अनेक पावलं उचललेली आहेत. पण हेही खरं आहे की सगळे प्रश्न संपलेत का? तर सगळे प्रश्न संपलेले नाही आहेत, पण ते संपवण्याकरता आपल्याला भारतीय घटनेतला अर्थ लक्षात घेऊन त्या दृष्टीने सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये अधिक गतीने ही पावलं उचलावी लागतील. आणि मला वाटतं आगामी काळामध्ये पक्षीय मतभेद विसरून अशा पद्धतीची जर का पावलं उचलली तर खऱ्या अर्थाने भारतीय घटनाकारांना जे अभिप्रेत आहे त्या अभिप्रेत असण्याच्या दृष्टीने आपण अधिक वेगाने वाटचाल करू शकू असं मला वाटतं. अधिक वेगाने वाटचाल करू शकू असं तुम्ही आश्वस्त करताय. पण इजल खोब्रागडे सर, ज्या प्रकारे आपण बघतोय की काळ बदलतोय, समाज बदलतोय, समाजातल्या प्रत्येक घडामोडीतल्या गोष्टी बदलत आहेत, त्याचे प्रवाह बदलत आहेत, या बदलत्या प्रवाहानुसार या काळानुसार कुठेतरी काही ठिकाणी घटनेतल्या दुरुस्त्या अपेक्षित आहेत. घटनेमध्येच इनबिल्ट असं प्रोव्हिजन आहे की घटना काल परत्वे आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल होतात, आपण अमेंडमेंट म्हणतो आणि ते होत आहे. आतापर्यंत 100च्या वर घटना दुरुस्ती झालेल्या आहे, त्याच्यामुळे ते स्टॅटिक नाही आहे, ते असं बदलणार आहे. मूळ प्रश्न असा आहे की आपण आता जी चर्चा करतो की याचा अंमलच झाला नाही किंवा अंमल अपेक्षित झाला नाही, मला असं वाटतं, माझा जो प्रशासनातला अनुभव आहे, तर आपण घटनेकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे महत्त्वाचं आहे. आपण घटनेला एक कायद्याचं पुस्तक म्हणून बघतो, खरं तर घटना हे मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे. मग आपण त्याला माणूस पण घडवणं आणि देश घडवण्याचा हा त्याच्यातनं ऊर्जा मिळणारी गोष्ट ह्या संविधानात आहे, जे प्रियांबलची आपण चर्चा करतो. आणि अशा पद्धतीचं हे जे मानवमुक्तीचा जाहीरनामा माणसांपर्यंतच पोहोचला नाही इतक्या वर्षामध्ये. आता अनेक लोक अनभिज्ञ आहेत, म्हणजे मासेस जे आहेत ते अनभिज्ञ आहेत आणि ज्यांना थोडंसं लोकांना माहीत आहे ते उदासीन आहेत. आणि या देशातला जो प्रस्थापित वर्ग आहे की जो अनेक वर्षापासून परंपरेने सत्ता उपभोगतो आहे, त्यांना संविधान हे आपलं वाटत नाही. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहेत हे सुद्धा त्यांना पचत नाही. म्हणजे जी जातीवादी व्यवस्था एवढी प्रबळ या देशामध्ये आहे, आता आपण जे सेक्युलर शब्दावर करतो, मग जातीवाद इतका प्रचंड आहे. आमचा अनुभव आहे, आम्ही IAS मध्ये काम करत असताना प्रशासनातले उच्च पदस्थ अधिकारी आमच्याकडे जातीवादी भूमिकेतूनच बघतात.
म्हणजे आमची गुणवत्ता, कार्यक्षमता सगळं असताना, माणुसकीची दर्जा प्रियांबलमध्ये सगळं असताना, आम्ही त्या पदावर स्पर्धेतनं कर्तृत्वाने आलो असताना सुद्धा जर आमच्याकडे अशा पद्धतीने बघणाऱ्या प्रशासनातले उच्च पदस्थ की जे त्या व्यवस्थेचे विषमतावादी व्यवस्थाच बघतात, ते त्यांच्या डोक्यातून डिलीटच झालं नाही. आणि ते डिलीट न झालं नाही, ही जी इनइक्वॅलिटी डिलीट झाली नाही, भेदाभेदची भावना डिलीट झाली नाही, त्या माणसाला आपण माणूस म्हणून समजलं पाहिजे, त्याला आपण जवळ केलं पाहिजे, बंधुभाव वृद्धिंगित केला पाहिजे, ही भूमिका हे राज्य करणारे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, की हे मानायलाच तयार नाही. फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मात्र कृती करायची नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपणच निर्माण केलेले प्रश्न आहे. आता आपण जी चर्चा करतो, आता मी जे पहिल्यांदा म्हटलं की आम्ही संविधान दिवसाची चर्चा करतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण 2 दिवस लोकसभेमध्ये चर्चा करतो. आम्ही हे संविधानाचे मूलभूत तत्वज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायचे आणि त्याला एम्पावर करायचं, म्हणजे त्याला अवेअर करायचं, एज्युकेट करायचं, एम्पावर करायचे. शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजना सांगायच्या, त्याला त्याच्यात सहभागी करायचं. आपण नाहीतरी नंतर आपण 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्तीमध्ये फंडामेंटल ड्युटी कर्तव्य आणला ना, आणि हे 11 कर्तव्यातलं पहिलं कर्तव्य आहे की मी संविधानाचा सन्मान करेल आणि संविधानाचं मी पालन करेल. आता जोपर्यंत हे प्रशासनातले लोक म्हणा की ज्याला आपण असं म्हणू लोकशाहीचे स्तंभ जे आहेत, मग ती न्यायपालिका आहे, ती कार्यपालिका आहे, कायदे मंडळाचे आहे आणि मीडिया सुद्धा, आणि मग शेवटी नागरिक येतात, ही जोपर्यंत ह्या संविधानाचा सन्मान करायला शिकत नाही. आता संविधानाचा सन्मान करायचं म्हणजे काय की संविधानाच्या मूल्याचा अंगीकार करून आचरण करायचं. म्हणजे संविधान हे आचरणाचा ग्रंथ आहे, तो राष्ट्राचा ग्रंथ आहे. आणि देश सगळ्यात मोठा, आता कसं झालं आहे की हे आजची चर्चा आपण जी लोकसभेतली बघितली तर ही पक्षीय चर्चा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल चांगलं बोलत असताना यांनी काही केलं नाही किंवा ते काही करत नाही किंवा आम्ही हे केलं किंवा आम्ही हे करतो. राजकारण खोबरागडे सर, तुम्ही म्हणता तसं राजकारण बाजूला ठेवून राजकारण विरहित चर्चा केली पाहिजे आणि त्या मूल्यांचा आपण तपशील सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. मला गजवी सर जसं आता त्यांनी म्हणाले की भेदाभेद, जातीयवाद पर्यंत कसं जाईल याची चर्चा केली. खरंय, भेदाभेद, जातीयवाद, विषमता ह्या गोष्टी आपण चिटकवून बसलोय आपल्या अंगाला, ह्या झटकवून टाकत नाहीयेत आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले दिसतात आपल्याला. नाही, खरी गोष्ट आहे की आपल्याकडचे जे धर्म आहेत, म्हणजे विशेषतः आपण हिंदू धर्माबद्दलच बोलूया, कारण हिंदू धर्माने जे अनेक प्रश्न निर्माण करून ठेवलेले आहेत की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र असं, आणि त्यातून निर्माण झालेल्या पोट जाते. आता उदाहरणार्थ अगदी साधी गोष्ट, आपण ब्राह्मणांच्याबद्दल बोलूया, तर ब्राह्मणांच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामधला जो जातीयवाद आहे, चित्पान ब्राह्मण श्रेष्ठ, मग त्याच्याहून छोटा कराडे, मग त्याच्यावर देवरुखे, त्याच्या हे जे म्हणजे ब्राह्मणांच्या मधली सुद्धा जात व्यवस्था नष्ट झालेली नाही आहे. मग बाकीचे तर ते खेड्यापाड्यात राहणारे किंवा गावकुसाका बाहेर राहणारा जो वर्ग आहे, अजूनही आपण गावाच्या बाहेर असणारी वस्ती आतमध्ये आणू शकलेलो नाही. मग हे राज्यघटनेचा उद्दिष्ट सिद्ध करणारं होतं की अपयशाचं लक्षण आहे? मी 66 वर्ष झालेले आहे आणि एकही गावकूस आपण मोकळं करू शकलेलो नाही आणि त्यांना मुख्य धारेमध्ये आणू शकलेलो नाही. शिक्षणामध्ये तेच आहे. त्याच्यामुळे मग आरक्षण, आता मराठ्यापर्यंत आरक्षणाचे मुद्दे गेले. म्हणजे आपण जेव्हा भारतीय राज्यघटनेत आणि समानता हे तत्व मूल्य जे प्रियांबलमध्ये जे दिलेलं आहे, खरं म्हणजे आपण बोलतो म्हणजे विकास झालाच नाही असं या अर्थाने म्हणायचं नाही. कामं झालेली आहेत, पण फायदे कुणाचे झालेले आहेत? जो वरचा वर्ग आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, अशाच लोकांचे फायदे झाले आहेत. पण जो गरीब आहे त्यांच्याकडे या राज्यघटनेच्या माध्यमातून किंवा प्रियांबलच्या माध्यमातून मिटवू शकलो नाही, ते मिटवू शकलो नाही, उलट वाढत गेलेले आहे आजच्या कालखंडामध्ये. आणि विशेषतः फायदा झालेला तर शहरीकरणाचा. आजही आपण शहरामधल्या लोकांच्या बद्दलच अधिक बोलतो, ग्रामीण भागाच्या बद्दल, तिथल्या दुःख दैन्याबद्दल, दारिद्र्याबद्दल. माणसं आत्महत्या करतात. मग हे राज्यघटनेचे यश आहे की अपयश आहे? याचा विचार करायला पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे. भारतकुमार राऊत सर, शेवटी तुम्हाला मला विचारायचं आहे की सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात कायद्याचे विद्यार्थी होता तुम्ही आणि त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, पण ज्या प्रकारे एकीकडे कायद्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असताना आणि त्याच कायद्याविषयी 6 वर्ष राज्यसभेत कामकाज करत असताना काय वाटलं की घटना पाहत असताना वारंवार होणारे समाजातले बदल, त्याच्यातले बदलणारे प्रवाह आणि घटनेने नेमून दिलेल्या तरतुदी आणि त्याच्यासाठी तयार केलेली कलमं ही आज लागू पडतात की त्याच्यातही काही काही वेळेला घटना दुरुस्ती करावी लागली, ज्या 100 दुरुस्त्या आतापर्यंत त्याच्यात आपण केलेल्या आहेत?
अगदी बरोबर. पहिल्यांदा पुन्हा एकदा स्पष्टीकरण करतो, मी कायद्याचा विद्यार्थी नाही, मी राज्य घटनेचा घटनेचा विषय. म्हणजे एक घटना ही एक गोष्ट आहे आणि अनेकदा कायदा वेगळा. कॉन्स्टिट्युशनल लॉ ही दुसरी गोष्ट आहे आणि लॉज बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशन ही तिसरी गोष्ट आहे. त्यातला कॉन्स्टिट्यूशन या गोष्टीचा मी विचार करत असतो. मग आताची चर्चा मला खरं म्हणजे खूप आवडली आणि मला तर आता बोलायचं असेल तर मला पहिल्यांदा महाजन सरांचं हे आठवतंय की माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ही जी कविता आहे की स्टॉपिंग बाय द वुड्स ऑन द स्नोई इव्हिनिंग, ही रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे. ही अत्यंत लागू आहे या आजच्या सगळ्या साठी, कारण ही इतकी लागू आहे की पंडित नेहरूंना ही कविता इतकी आवडायची की ती वारंवार त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढली होती आणि वारंवार ती ते वाचत असत असं म्हणतात. खरं खोटं देव जाणे. परंतु जेव्हा पंडितजींचं निधन झालं तेव्हा त्यांच्या उशाशी सुद्धा हीच कविता होती, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यातलं उत्तर या एका ओळीमध्ये. या कवितेच्या शेवट ही गेल्या शतकामध्ये लिहिली. मला वाटतं माझं बोलणं बरोबर असेल तर 1922 किंवा 23 साली ही फ्रॉस्टनी लिहिलेली कविता आहे, पण ती आजही तशीच लागू आहे. याचं कारण असं ते म्हणतात तो माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. याचा अर्थ तुम्ही जे विचारल्या प्रश्नाचा आहे की जर का बाबासाहेबांनी दिलेली घटना जर का आज तशा अंमलात येत नसेल तर आपण जी काय राज्यघटनेची काही लोक पोथी करू बघतायत. पोथी मध्ये असं असतं की त्यांनी म्हटलंय तसंच लिहायचं करायचं. भारतीय राज्यघटना म्हणजे बायबल नव्हे, भारतीय राज्यघटना म्हणजे कुराण नव्हे, भारतीय राज्यघटना म्हणजे भगवद्गीता सुद्धा नव्हे. तर हे एक भारताने कसं आचरावं, कसं वागावं यासंबंधी केलेली एक मार्गदर्शक सूचना आहे किंवा मार्गदर्शक सूचनेची एक जंत्री आहे. इतकंच ह्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. आणि जर का बदलत्या काळाबरोबर सुसज्ज राहण्यासाठी जर का भारतीय घटना जर का कुठेतरी कमी पडत असेल किंवा वेगळी ठरत असेल तर मला असं वाटतं की सुबुद्ध नागरिक म्हणून आपण सर्व भारतीयांनी याच्यामध्ये वारंवार बदल करायला संमती दिली पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे आणि त्यामुळे तिला स्पर्श करता कामा नये अशा त्याची वृत्ती बाळगता कामा नये. मात्र हे करताना घटना सभेने चर्चा करून 3 वर्ष चर्चा करून जो मसुदा तयार केला त्याचा मूळ गाभा जो आहे, जी मूळ सूत्र आहे त्याचं, ह्या मूळ सूत्राला कुठेही नख लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. विषय काय होतो तुम्हाला सांगतो की आपण राज्यघटनेची पोथी बनवलेली आहे. आज 67 वर्षानंतर परिस्थिती अशी दिसते की आपण आजच्या दिवशी आपण हे सगळीकडे याचं घटनेच्या प्रिएम्बलचं वचननाम्याचं आपण वाचन करत राहिलो. किती शिक्षकांनी किंवा किती तज्ज्ञांनी जी मुलं ही घटना वाचतायत, प्रिएम्बल वाचून दाखवत आहेत, त्याची पारायणं केल्यासारखी वाचतायत, यांना त्या प्रिएम्बलचा अर्थ समजावून सांगितला कोणीच सांगत नाही. याचं कारण त्यांनाच तो कळलेला सांगितला शब्दार्थ कळलेला असतो. महाजन साहेब म्हणतात त्यांनी सांगितला, महाजन साहेब म्हणतात त्यांनी सांगितलं. एकच वाक्य बोलतो. आत्मस्तुतीचा दोष माझ्या पदरात पडणार नसेल तर मी आजच माझ्या इंदापूर तालुक्यातल्या 3 ग्रामीण हायस्कूल्समध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर ही जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेचा अर्थ आणि घटनेचे मूलाधार याविषयी प्रत्येकी 1.5 तास बोलून आलो. आणि चांगली गोष्ट अशी की 9वी 10वीचे जे 8वी 9वी 10वी या दरम्यानचे जे विद्यार्थी होते त्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला आणि भाषणाला दिला. उत्तम झालं. महाजन सर असे महाजन हे या सगळ्या देशामध्ये असले पाहिजेत असं मला नक्की वाटतं. होतंय काय माहिती आहे का, ही सगळीकडे आपण घटना वाचत राहतो, कुणी घटनेचा अर्थ सांगत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिक शास्त्रासारखा जो विषय आहे यात माझी अशी सूचना आहे की याच्यामध्ये घटनेचा तास असला पाहिजे, ह्याच्यामध्ये घटना शिकवली गेली पाहिजे. प्रत्यक्षात काय होतं तर घटना हा केवळ एक 10 मार्काचा विषय राहतो. 10 मार्काचा प्रश्न घटनेवर येतो, त्याच्यापुरतं विद्यार्थी काहीतरी वाचतात आणि जातात. जर का आपल्याला घटना कळली नाही तर आपल्याला देश कळणार नाही, आणि जर देश कळला नाही तर इथे वागायचं कसं हेही कळणार नाही. ही गोष्ट आपण पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि ही जर गोष्ट सर्वांना सांगायची असेल तर या देशाचे जे ब्युरोक्रॅट्स आहेत, जे विचारवंत आहेत आणि मुख्य म्हणजे जे राजकारणी आहेत, या लोकांनी हे स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे की राज्यघटना ही माझ्यासाठी माझ्या कारभाराचा मूलाधार आहे, हे त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तसं झालं तरच आज ज्या पद्धतीने कायदे करण्यासाठी म्हणून गोंधळ तयार होतात किंवा कायदे बदलण्यासाठी गोंधळ तयार होतात, कायदे तयार झाल्यानंतर रस्त्यावरचे आंदोलन होतात किंवा कायदे होऊ नये म्हणून काही आंदोलन होतात,
हे ते- सगळ्या गोष्टी या थांबू शकतील. अशा कुठेही गोष्टी आपल्याला अमेरिकेत होताना दिसत नाही, अशा कुठल्याही गोष्टी आपल्याला फ्रान्समध्ये होताना दिसत नाही. इंग्लंडला तर समजा अशी रिटर्न राज्यघटना नाही आहे, परंतु तिथेही असं कधी होत नाही. आपण मात्र आपलीच घटना एका ठिकाणी ती पूज्य मानायची आणि दुसरीकडे त्या घटनेच्या तत्वांनाच, त्या घटनेतल्या कलमांनाच आपण वारंवार चॅलेंज देत राहायचं, वारंवार त्याला आव्हानं द्यायची. मला असं वाटतं की ही गोष्ट मॅच्युअर्ड लोकशाहीचं लक्षण नाही. मग अशी माझ्यानं एकच आहे, तो एक मुद्दा फक्त क्लिअर करतो की माझ्यानं सांगितलं की मी राजकीय चर्चेत जात नाही, परंतु विलासराव देशमुख असताना हा दिवस पाळायला सुरुवात झाली. तो कशासाठी केला होता तर त्या वर्षी 9 साली भारतीय राज्यघटनेला आपल्याला 8 साली 60वं वर्ष सुरू होत होतं. 60व्या वर्षाची सुरुवात होती म्हणून 60वं वर्ष अख्खं वर्ष हे राज्यघटना वर्ष म्हणून पाळावं अशी व्यवस्था झाली. त्यांनी म्हणून तो दिवस सुरू झाला आणि याच्यामध्ये पाळायला सुरुवात पक्ष झाली. किंवा यांचा पक्ष त्यांचा पक्ष याला काही अर्थ नाही. अगदी खरं आहे. परत माझे आव्हान आहे की राज्यघटना या विषयावर बोलताना कृपया आपले पक्षाचे कपडे हे सर्वांनी बाजूलाच ठेवले पाहिजेत आणि त्याच्याकडे अकॅडमिक गोष्टींनी, व्यवहारिक गोष्टींनीच बघितलं पाहिजे. अगदी खरं आहे की या सगळ्या याच्यात आपण राज्यघटनेकडे पक्षीय मतभेद विसरून जर त्याच्या व्यावहारिक गोष्टीकडे नाही पाहिलं तर भारतातल्या आत्ताच्या पिढीला, ज्या पिढीने यापूर्वीच्या आपल्या सगळ्या 2-3 पिढ्यांनी आपल्यासाठी एक निर्माण करून ठेवलेली घटना आहे आणि आपलेच हक्क आपल्याला कशा पद्धतीने कायद्यानुसार मिळतात हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची पारायण करण्यापेक्षा त्याचे अधिकार समजून घेण्याची ही वेळ आलेली आहे. आणि ते अधिकार समजवण्यासाठी अध्यापनाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून केवळ तासिकेचे वेगवेगळे प्रमाणबद्ध चार्ट तयार करण्यापेक्षा या घटनेतले प्रत्येक शब्द जर विद्यार्थ्यांना समजावून सांगत बसलो तर विद्यार्थ्यांना कोर्टात गेल्यानंतर मनातली भीती वाटणार नाही आणि वकिलाच्या मोठमोठ्या फीस भरण्याआधी कायदा काय हे त्यांनाही समजावून सांगता येईल. म्हणून कायदा, हा घटना, हे हक्क आपले आहेत ते मिळवण्याचा आपण आजपासून प्रयत्न करू तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना हे अभिवादन असेल. इथंच थांबू. 5 तारखेला